चांगदेव हे नाव ऐकल्यावर आपल्याला असं वाटतं हा वाघावर बसणारा, हातात सर्पाचा चाबूक धरणारा अहंकारी असा एक योगी आहे, त्याला प्रचंड अभिमान आहे. हे आपण कुठून बघितलेलं असतं तर मालिकांमधून आपल्याला ते तसं चित्र दिसतं. मात्र ज्यावेळी आपण मुळातून शोध घेण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळी निळोबारायांचे अभंग वाचतो, नामदेव महाराजांचे अभंग वाचतो, तर चांगदेव जो आहे त्याला समाधी द्यायला निवृत्तीनाथ आलेले आहेत, मुक्ताई आलेली आहे, स्वतः पांडुरंग आलेले आहेत. त्यानंतर माऊलीसुद्धा चांगदेव 65मधून खूप कौतुक करतात चांगदेवाचं. त्यामुळे हे आपल्याला जसं एका अहंकारी योग्याचं चित्र दिसतं तसं ते नाही. मग हा चांगदेव आहे तरी कोण? जसं दत्तात्रेय हे तिन्ही देवांचा अंश आहे, ज्याच्यात विष्णूंचा अंश प्रधान आहे, पण त्यात ब्रह्मा आणि रुद्र यांचाही अंश आहे. भीष्म जे आहेत ते जसे अष्टवसूंपैकी एक आहेत, तसे चांगदेव हा एक मरुद्गण आहे. मरुद्गण म्हणजे कोण? तर ऋग्वेदामध्ये, पुराणांमध्ये या मरुद्गणांचं वर्णन येतं. वेदांमध्ये त्यांना रुद्राचे पुत्र मानतात आणि पुराणांमध्ये दितीचे पुत्र मानतात. त्यांची संख्या किती आहे? तर 49. त्यांचं कार्य काय आहे? तर हे जे चलनवलन आहे प्राणांचं, किंवा वारा समजा तुम्ही, आकाशात ढगांना जो हलवतो, झाडांची पानं ज्यामुळे हलतात ती वाऱ्यामुळे हलतात, आणि आपल्या शरीरामध्ये आपल्याला जी शिंक येते किंवा डोळ्यांची उघडझाप जी होते ती प्राणांमुळे होते. असे 49 प्रकार सांगितलेले आहेत. तर हे मरुद्गण 49 आहेत. ते राहतात कसे? तर रथातून चालतात, त्यांच्या रथाला प्राणी जोडलेले आहेत आणि हातामध्ये ते चाबूक धरतात. चांगदेवानं सुद्धा हातामध्ये सर्पाचा चाबूक केलेला आहे. तो सुद्धा, चांगदेवाकडे सुद्धा राजवैभव आहे, देशोदेशीचे राजे त्याचे शिष्य आहेत. चांगदेव चालायला लागला तर असं वाटतं एखादा नगरच चालतंय. त्यामुळे हे वैभव चांगदेवाकडे सुद्धा आहे. आणि निळोबाराय सांगतात त्यांच्या अभंगामध्ये की दिती जी या मरुद्गणांची माता आहे, तिने इंद्राकडं हा वर मागितला होता की माझा जो मुलगा आहे त्याला राज्यवैभव भोगायला मिळावं. तर हे चांगदेवाला मिळताना आपल्याला दिसतंय. तर हे 49 मरुद्गण जे आहेत यापैकी नक्की कोणता मरुद्गण हा चांगदेव आहे? तर याविषयी काही सुस्पष्ट आणि विश्वसनीय अशी माहिती मिळत नाही. परंतु भगवद्गीतेमध्ये जर विभूती योग वाचला आणि माऊलींचं त्यावरचं भाषांतर वाचलं तर माऊली सांगतात, मरुद्गणांचा वर्गी मरीची म्हणे मी तो शारंगी, की मरुद्गणामध्ये मी मरीची आहे. तर आता आपण मरुद्गणांची नावं पाहिली तर त्यामध्ये मरीची नाव कुठे सापडतच नाही. मग हे मरीची काय आहे? तर अखंडानंद सरस्वतींनी या श्लोकावर जे भाष्य केलेलं आहे ते म्हणतात, मरीची म्हणजे या प्राणांची दीप्ती. उदाहरणार्थ, प्राण तर सगळ्यांमध्ये असतात, पण एखादा माणूस कंटाळलेला असतो, आळशी असतो, झोपलेला असतो. दुसरा माणूस मात्र सतत काहीतरी कार्य करत असतो. का? कारण प्राणांची दीप्ती जी आहे ती त्याच्याकडे जास्त असते. तसे मरीची हा शब्द जो आहे हा संस्कृतमध्ये असा सिद्ध करतात की तमोगुणाचा नाश करणारा म्हणजे मरीची. त्यामुळं मरीची ह्याचा अर्थ प्राणांची दीप्ती आहे आणि ती चांगदेवांकडे आहे. चांगदेवांनी माऊलींच्या अगोदर त्यांचा पिंडाचा ग्रासू जो आहे, पदीपद प्रवेश जे आहे, शिवाचं शक्तीचं जे मिलन आहे ते पूर्ण झालेलं आहे. माऊलींचा अनुग्रह होण्याच्या आधी हा शिष्य तयार आहे. मात्र अडकलेला कुठे आहे चांगदेव? तर जो निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकार आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. हे एक आहे हे चांगदेवला कळत नाही. त्यामुळं जसं रत्न जे आहे आणि त्याची दीप्ती म्हणजे रत्नाचा प्रकाश हा एकच असतो, तसं चांगदेवाला 65च्या रूपानं माऊलींनी सांगितलं की ज्या निर्गुण निराकार परमात्माचा तो अनुभव घेतला आहेस आणि जे तुला हा चिदभास दिसतोय, हे बाहेरची जी सृष्टी दिसते ही एकच आहे. त्यामुळे मरीची ही दीप्ती आहे. मरीची म्हणजे 49 मरुद्गणामध्ये एखादा मरुद्गण आहे असं नाही, तर त्यांच्या ठिकाणची दीप्ती म्हणजे चांगदेव आहे आणि ती भगवंतांची विभूती आहे. त्यामुळे माऊलींचं एवढं प्रेम आहे. कारण माऊली हे विष्णू आहेत आणि विष्णू हे कोण आहेत? तर उपेंद्र सुद्धा आहेत, म्हणजे इंद्राचा लहान भाऊ सुद्धा आहे. कारण आदितीच्या उदरातून आधी इंद्राचा जन्म झालेला आहे, नंतर वामन अवतार झालेला आहे. त्यामुळं हे मरुद्गण सुद्धा देवतांमध्ये सुद्धा विभूती सांगताना म्हणतात की इंद्र माझी विभूती आहे. याचा अर्थ मरुद्गण हे इंद्राचे भाऊ आहेत. म्हणजे माऊली आणि चांगदेव यांचा संबंध भावांसारखाच आहे. हे प्रेम चांगदेव 65मधून आपल्याला दिसतं. मग भाऊ जिथं थोडंसं अडकलेला आहे, जसं विष्णू इंद्राची सतत मदत करत असतात, तसं ह्या मरुद्गणांची मदत त्यांनी माऊलींचा अवतार घेऊन केलेली आहे असं मला या वाचनामधून वाटतं. आणि हा एक वेगळा अँगल जो आहे तो आपल्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. धन्यवाद.